तेव्हा नाशिकमधल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये नक्की काय अवस्था आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य। नाशिककरांना प्लास्टिकच्या कचऱ्याचा विळखा पडलाय का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण गेल्या 24 तासामध्ये नाशिक महापालिकेने तब्बल 46 पेक्षाही अधिक टन प्लास्टिकचा कचरा गोळा केलाय। आता जो ढीग मी तुम्हाला दाखवतोय हा प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग खरं तर तुमच्या माझ्या घराच्या, दुकानांच्या आणि परिसरातल्या ड्रेनेजमधून काढलेला प्लास्टिकच्या कचऱ्याचा आहे आणि आपल्याला धक्का बसू शकतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गेल्या 24 तासामध्ये नाशिक शहरातल्या ड्रेनेजमधून काढण्यात आला आहे। याच्यावरून आपण विचार करू शकतो की पाऊस आला, मोठ्या प्रमाणावर 1.5 तासात पाऊस झाला, हे खरं असलं तरी सुद्धा नाशिकमधल्या पुराला आणि पुरानंतर झालेल्या जी काही वाताहत आहे त्याला जेवढं महापालिका प्रशासन कारणीभूत असेल त्याहीपेक्षा जास्त कारणीभूत आपण सर्वसामान्य नाशिककर आहोत। कारण दैनंदिन वापरामधला पर्यावरणाला घातक असलेला प्लास्टिकचा वापर आपण अजूनही कमी केला नाही, हे इथे आलं की पाहायला मिळतं।